परभणी तालुक्यातील सोन्ना येथे भगरमधून विषबाधा झाल्याची बातमी सगळीकडे पसरल्यानंतर काही माध्यमांमध्ये सोन्ना गावच्या ऐवजी माळसोन्ना असा उल्लेख झाला आहे आणि त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरत आहे। कारण बाहेरगावी राहणारे नागरिक आपल्या गावात काहीतरी अघटित घडलं आहे या काळजीत आहेत। त्यामुळे माध्यमांनी माळसोन्ना गावच्या ऐवजी सोन्ना असा उल्लेख करावा अशी मागणी माळसोन्ना गावातील नागरिकांकडून होत आहे। दैनिक लोकमतमध्ये एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती। तर या बातमीमध्ये विषय असा झाला होता की एका भागवत सप्ताहामध्ये भगरीच्या माध्यमातून एकादशी असल्यामुळे त्या दिवशी भगर केली होती। तर त्या भगरीच्या माध्यमातून जवळपास 100-150 लोकांना विषबाधा झाली होती अशी एक बातमी आली होती। पण ही बातमी खरं तर पाहायला गेलं तर परभणी तालुक्यातील मांडाखळीजवळ सोन्ना या गावातली बातमी होती। पण ती तांत्रिक चुकीमुळे म्हणा किंवा प्रिंट मिस्टेकमुळे ती माळसोन्ना असे गाव तिथं टाईप करण्यात आलं होतं। तर यामुळे काय झालेलं आहे की शासकीय आरोग्य यंत्रणा किंवा इतर शासकीय यंत्रणा यांची धावपळ उडाली आणि ही यंत्रणा सर्व माळसोन्ना या गावीमध्ये काम करायला लागली। पण अर्थात ही घटना आहेच सोन्ना तालुक्यातली आणि माळसोन्यामध्ये या घटनेवरती काय काम करून उपयोग पण नाही होणार। तर मग आमची सर्व गावकऱ्यांकडून अशी विनंती आहे की आपण स्थानिक जे योग्य सोन्ना ठिकाण आहे तर याचा खुलासा दैनिक लोकमतनी खुलासा करावा की ही माळसोन्ना येथील घटना नसून सोन्ना येथील आहे। सोन्ना तालुका परभणी आहे, मांडाखळीजवळ गाव असून या गावात ही घटना घडलेली आहे। जेणेकरून कोणी बाहेरगावी असेल किंवा इतर नातेवाईक मंडळी असेल तर ही बातमी त्यांच्यापर्यंत गेल्यामुळे गावामध्ये थोडंसं भीतीचं आणि गडबडीचं वातावरण तयार झालेलं आहे। तरी आम्ही सर्व गावकऱ्यांतर्फे विनंती करतो की दैनिक लोकमत यांनी या बातमीमध्ये फेरबदल करून ही बातमी एकदा परत प्रसिद्ध करावी अशी आमची गावकऱ्यांतर्फे विनंती आहे। धन्यवाद। प्रतिनिधी मुंजालाडसह मी अबोली जोशी, DLP न्यूज दैठणा।